जय हिंद. नमस्कार. मी संकेत कांटे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब पेजवरती. बघा, आपण जे आहे हे कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या उद्देशाने काय बघत होतो, पॉलिटी बघत होतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपला जो मेन फोकस कशावरती आहे, UPSC. आणि आपला मेन फोकस जो आहे हा UPSC आणि राज्यसेवा या दोन्ही एक्झामवरती असणार आहे. UPSC प्लस कुठली राज्य सेवा या एक्झामवरती आपला फोकस असणार आहे. तसंच हे लेक्चर जे आहे हे कंबाईन जी एक्झाम होते त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला उपयुक्त ठरेलच. त्याच्यामध्ये आजचं आपलं लेक्चर जे आहे हे असणार आहे लेक्चर नंबर 8. आता या लेक्चर नंबर 8मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, या लेक्चर नंबर 8मध्ये आपल्याला भारतीय संविधानाचा भाग 2 आणि त्या भाग 2 मध्ये काय आहे, तर त्या भाग 2 मध्ये काय आहे, आपलं नागरिकत्व आहे. आपलं नागरिकत्व म्हणजेच आपली सिटिझनशिप. आणि त्याच्यामध्ये आर्टिकल कुठले येतात, तर आर्टिकल 5 ते 11 म्हणजेच अनुच्छेद 5 ते 11 आपल्याला बघायचे आहेत. बघा, हे बघत असताना आपल्याला काही पॉईंट्स लक्षात घ्यायचे आहेत. ते बघा, त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, या आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला नागरिकत्वाची मूलभूत व्याख्या बघायची आहे. एकेरी नागरिकत्व म्हणजेच सिंगल सिटिझनशिप आणि ड्युअल सिटिझनशिप म्हणजे काय हे बघायचं आहे. नागरिक विरुद्ध परदेशी हक्क हे बघायचे आहेत. आणि भाग 2 मध्ये काय बघायचं आहे, तर कलम 5 ते 8 प्राप्तीची पार्श्वभूमी बघायची आहे. दुहेरी नागरिकत्व बंदी बघायची आहे. आणि कलम 10 व 11 मध्ये संसदेचे अधिकार आज आपल्याला बघायचे आहेत. बघा, जर नागरिकत्वाची जर व्याख्या करायची झाली तर व्याख्या कशा प्रकारे करू शकतो आपण, तर बघा, नागरिकत्व म्हणजे एखाद्या राजकीय समुदायाचे म्हणजेच देशाचे पूर्ण आणि समान सदस्यत्व असणे. आता हे तुमचं काय असू शकतं आन्सर रायटिंगमध्ये. ज्यावेळेस तुम्ही आन्सर रायटिंग कराल त्यावेळेस तुमचं आन्सर रायटिंगमध्ये हे तुमची जी आहे आन्सरची सुरुवात असू शकते, म्हणजेच तुमच्या आन्सरचं काय असू शकतं, इंट्रोडक्शन असू शकतं. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही UPSCच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने या टॉपिककडे बघतात त्यावेळी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, भारतीय राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 नागरिकत्वाशी संबंधित तरतूद देण्यात आल्या आहेत. हे प्रारंभीचे नागरिकत्व निर्धारित करते. आता बघा, दुसरा पॉईंट काय आहे, नागरिकांना मिळणारे विशेष अधिकार. आता अधिकार म्हणजे काय, अधिकार म्हणजे आपले हक्क. त्याच्यामध्ये काय, भारतीय नागरिकांना खालील मूलभूत हक्क केवळ प्राप्त आहेत, परदेशी नागरिकांना नाहीत. म्हणजेच परदेशी नागरिक कोण, परदेशी नागरिक म्हणजे जे आपल्या भारताचे सिटिझन असून, म्हणजे ज्यांच्याकडे आपल्या भारताची काय आहे, नागरिकत्व आहे, सिटिझनशिप आहे आणि ते बाहेर देशात राहत आहेत, त्यांचा वरती हे लागू होत नाही. बघा, कलम 15 काय सांगतं, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यांच्यावरून भेदभावास बंदी आहे. कलम 16 नुसार सार्वजनिक रोजगारात समान संधी आहे. कलम 19 नुसार भाषण आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे. कलम 29 व 30 नुसार अल्पसंख्याकांचे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आहेत. तर नंतर बघा, हे आपल्याला पुढे जे आहे हे बघायचंच आहे. बघा, भारत आणि एकेरी नागरिकत्व म्हणजेच सिंगल सिटिझनशिप. सिंगल सिटिझनशिप म्हणजे काय, तर बघा, भारताने संघराज्य म्हणजेच फेडरल स्ट्रक्चर पद्धती स्वीकारली असली तरीही एकेरी नागरिकत्व म्हणजेच सिंगल सिटिझनशिप हे तत्त्व कॅनडाच्या घटनेतून प्रेरित होऊन स्वीकारले आहे. आता हे कोणत्या राज्यघटनेतून घेतलेलं आहे आपण, तर हे एक्झाममध्ये वारंवार विचारलं जातं. हे आपण कॅनडाच्या राज्यघटनेतून घेतलेलं आहे. याचा मुख्य पाठ काय आहे, राज्यांचे वेगळे नागरिकत्व नाही. म्हणजे काय, भारतामध्ये फक्त तुम्हाला भारताचंच नागरिकत्व मिळणार. तुम्ही जर कुठल्याही अदर स्टेटमधून राहत असाल
तर त्या स्टेटचं नागरिकत्व तुम्हाला मिळणार नाही. जसं की आपण जर महाराष्ट्रात राहत आहोत तर आपल्याकडे महाराष्ट्राचं नागरिकत्व आहे का? नाही. आपण जर तुमच्यामधलं कोणी जर हे लेक्चर जर कुठल्या एखाद्या बुलढाणा जिल्ह्यामधून बघत आहे, कोणी जर अमरावती जिल्ह्यामधून बघत आहे, तर तुम्हाला तिची नागरिकत्व मिळालेलं आहे का? नाही. तुम्हाला नागरिकत्व कशाचं मिळतं? तुम्हाला नागरिकत्व फक्त जे आहे हे भारताचं मिळत असतं. कुठल्याच राज्याचं किंवा जिल्ह्याचं तुम्हाला नागरिकत्व मिळत नसतं. राष्ट्रीय एकात्मता. आता बघा, प्रांतीय किंवा प्रादेशिक भेदभाव दूर करून अखंडता जपण्यासाठी ही तरतूद केली गेली. आता बघा, ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस बघायचं झालं तर 292 एवढे काय होते आपल्याकडे? राज्य रजवाडे होते. आता एवढे जर राज्य रजवाडे असतील आणि या सर्वांना जर एकत्र आणायचं आहे तर काय करावं लागेल? हे या सर्वांना एका ठिकाणी बांधून ठेवण्यासाठी काही ना काही असायला हवं, म्हणजे असायला हवं. आणि ती गोष्ट काय ठरली? तर ती गोष्ट ठरली भारताचं नागरिकत्व. बघा, त्यानंतर काय आहे? समान हक्क. देशात कुठेही राहण्याचा व काम करण्याचा सर्व नागरिकांना समान अधिकार मिळतो. आता काय आहे? ज्याच्याकडे भारताचं नागरिकत्व आहे त्याला भारतामध्ये कुठेही राहण्याचा अधिकार आहे. जर महाराष्ट्रातील व्यक्ती जर तेलंगणात जाऊन राहणार असेल तर तरीही चालतं. तेलंगणातील व्यक्ती मुंबईमध्ये येऊन राहतो आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तरीही चालतं. बिहारमधील लोक आपल्याकडे काम करायला येतात तेही चालतं. हे अशा प्रकारे काय आहे? तुम्हाला पूर्ण भारतामध्ये कुठेही राहण्याचं फिरण्याचं जे आहे हे स्वातंत्र्य दिलेलं आहे. आता बघा, अमेरिकाकडे काय आहे? दुहेरी नागरिकत्व आहे, म्हणजेच ड्युएल सिटिझनशिप आहे. आणि भारताकडे काय आहे? एकेरी सिटिझनशिप. याच्यामधील फरक बघून घ्या. दुहेरी, आता हे दुहेरी कशाच्या बेसिसवर देता येतं? एक जे आहे हे USA आणि एक तुम्ही जे USA सध्या असलेल्या 25 कॉलन्या आणि ज्यावेळेस अमेरिका निर्माण झालं त्यावेळेस असणाऱ्या ज्या 14 कॉलनीज आहेत त्यांची जी आहे एक नागरिकत्व वेगळं मिळतं. म्हणजे तिथं काय आहे? इथं स्टेटचं पण नागरिकत्व आपल्याला मिळतं. पण भारतामध्ये आपल्याला स्टेटचं नागरिकत्व मिळते का? नाही. इथं फक्त कशाचं नागरिकत्व आहे? सेंट्रलचं. इथं फक्त सेंट्रलचं नागरिकत्व नाही. आता काय आहे? राज्य नागरिकत्व इथं अमेरिकेमध्ये अस्तित्वात आहे, भारतामध्ये अस्तित्वात नाही. आता याचा उद्देश राज्य स्वायत्तता, म्हणजेच तिथं जे अमेरिकेमध्ये जे राज्य आहेत हे कसे आहेत? हे इंडिपेंडन्स आहेत. म्हणजे यांचं स्वतःचा जो राज्यकारभार हा वेगवेगळा चालतो आणि या सर्वांचा मिळून एक राज्यकारभार जो चालतो त्याला आपण काय म्हणतो असतो? USA, म्हणजेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. म्हणजे त्याच्या नावातूनच आपल्याला कळतं. आणि आपल्या भारतामध्ये काय? राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने आपल्या भारतामध्ये सिंगल सिटिझनशिप घेतलेली आपल्याला बघायला मिळते. बघा, आपल्याला कलम 5 ते 11 याचा एक शॉर्टमध्ये बघा काय आहे. कलम 5 आपल्याला काय सांगतं? संविधानाचे प्रारंभीचे नागरिकत्व, म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी जी व्यक्ती भारतात होती त्यांचं नागरिकत्व जे आहे ते सांगतं. त्याच्यामध्ये काय असेल? अधिवास व जन्मतत्वावरती देण्यात येतं. कलम 6 काय आहे? पाकिस्तानातून भारतात आलेले व्यक्तींचे नागरिकत्व, म्हणजेच भारत आणि पाकिस्तान वेगळा झाल्यानंतर जे भारतात आले त्यांचे नागरिकत्वाबाबत सांगतं. कलम 7 काय आहे? कलम 7 पाकिस्तानात गेलेल्या पण परत आलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व, पुनर्वसन आणि परवाना पद्धत. तदनंतर काय आहे? कलम 8 काय आहे? भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीचेच, म्हणजेच ज्यांना आपण काय म्हणतो PIO, यांचे काय म्हणते? प्रवासी भारतीयांचे नागरिकत्व, म्हणजे ते ठेवायचे आहे की रद्द करायचे आहे. तदनंतर काय आहे? कलम 9 काय सांगते? परदेशी नागरिकत्व स्वीकारल्यास भारतीय नागरिकत्व समाप्तीबद्ध, म्हणजेच काय? दुहेरी नागरिकत्वास मनाई. कलम 10 आणि 11 आपल्याला सांगतो नागरिकत्वाचे सातत्य व संसदेचे कायदे करण्याचे अधिकार. म्हणजेच काय? याच्यामध्येही आपल्याला बघायला मिळेल की जर नागरिकत्वामध्ये सुद्धा जर तुम्हाला जर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करायची असेल
जर संविधान संशोधन करायचं असेल तर ते कोण करू शकतं? आपली पार्लमेंट करू शकते, म्हणजेच आपली संसद करू शकते. बघा, आता कलम 5 बघा, संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व. प्राथमिक अट काय आहे? अधिवास, म्हणजेच डोमिसाईल. आपलं व्यक्तीचे भारतात स्थायी वास्तव्य, डोमिसाईल असणे आवश्यक आहे. याशिवाय खालील 3 पैकी कोणतीही एक अट पूर्ण करणे गरजेचे होते. त्या व्यक्तीचा जन्म भारतात झालेला असावा. ब, त्या व्यक्तीच्या आई किंवा वडिलांपैकी कोणाचाही जन्म भारतात झालेला पाहिजे. क, संविधान लागू होण्यापूर्वी किमान 5 वर्ष भारतात सामान्य रहिवासी असावा. म्हणजेच काय, आता जर संविधान ज्यावेळेस आपलं लागू झालं 26 जानेवारी 1950ला, त्यावेळेस पासून म्हणजेच त्यावेळेसच्या आधी, म्हणजेच 50च्या आधी जर बघायचं झालं तर जर तुम्ही 55 पासून जर 45 पासून जर भारतामध्ये राहतात तर तुम्हाला काय भारताचं नागरिक ग्राह्य धरण्यात येईल. तुमचे जर आई वडील जर भारतीय असतील, तुमचे आई किंवा वडील यांच्यापैकी जर एक कोणी भारतीय असेल तर तुम्हाला काय करण्यात येईल? भारताचं नागरिकत्व देण्यात येईल. बघा, UPSC ज्यावेळेस तुम्ही आन्सर रायटिंग करता त्यावेळेस तुम्हाला काय लिहायचं आहे? कलम 5 हे स्थायी स्वरूपाचे नागरिकत्व नियमन करत नाही, तर केवळ 26 जानेवारी 1950 रोजी कोण नागरिक होते हे निश्चित करते. बघा, कलम 6 व 7 फाळणी आणि स्थलांतरित व्यक्तींचं जे आपल्याला नागरिकत्व आहे त्याच्याबाबत सांगतं. आता बघा, याच्यामध्ये काय आहे? कलम 6 मध्ये पाकिस्तानातून भारतात आलेली. आता जे कट ऑफ तारीख आहे ते किती आहे? 19 जुलै 1948. 19 जुलै 1948 पूर्वी आलेली तसताय भारताचे नागरिक मानले गेले. 19 जुलै 1948 नंतर आलेले, म्हणजेच ही जी तारीख दिलेली आहे या तारखेच्या अगोदर जे आले त्यांना डायरेक्टली भारताचं नागरिक जे आहे हे ग्राह्य धरण्यात आलं. पण ह्या तारखेनंतर जे भारतात आले त्यांना काय करण्यात आलं? 6 महिने भारतात राहणं जे आहे हे सक्तीचं करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना नागरिकत्व देण्यात आलं. हे आपल्याला काय सांगतं? ही तरतूद आपल्याला कलम 6 मध्ये बघायला मिळते. आणि कलम 7 बघा, पाकिस्तानात गेले व परत आलेले. आता बघा, कट ऑफ तारीख काय आहे याची? 1 मार्च 1947. 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात गेलेल्यांचे नागरिकत्व संपुष्टात आले. पण बघा, मात्र पुनर्वसनेच्या परवान्याखाली परत आल्यास 6 महिने राहून नोंदणीचा अधिकार दिला गेला. म्हणजे काय झालं? पहिले काय केलं यांनी? हे पहिले पाकिस्तानात गेले आणि पाकिस्तानामध्ये गेल्यानंतर काय झालं? तिथली जे सर्व ज्या ज्यांना सूट झालं नाही, वातावरण सूट झालं नाही किंवा जे राजकीय स्थिती असेल ते सूट झाली नाही, मग यांनी काय केलं? हे भारतात वापस आले. तर मग यांनी भारतात वापस यायचं ठरवलं, तर मग यांना काय करण्यात आलं? यांना 6 महिने जे हे राहण्याची सक्ती करण्यात आली. बघा, कलम 8 व 9 परदेशीय भारतीय व दुहेरी नागरिकत्व याच्याबाबत आपल्याला सांगतं. बघा, कलम 8 भारताबाहेरील भारतीय वंशाचे नागरिक. बघा, भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तींचे आई वडील किंवा आजी आजोबा अखंड भारतात 1935च्या कायद्यानुसार जन्मलेले असल्यास ती व्यक्ती भारताच्या राजनैतिक प्रतिनिधीकडे, डिप्लोमॅटिक रिप्रेझेंटेटिव्हकडे काय करू शकतं? नोंदणी करून नागरिकत्व मिळवू शकते. आणि याच्यामध्ये एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा की जर त्या व्यक्तीने जर दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं नसेल आणि त्या व्यक्तीला जर मूल झालं किंवा जे मूलबाळ होतात त्यांना काय करण्यात येतं? भारताचं नागरिकत्व देण्यात येतं. फक्त त्याला अट एक आहे की त्यांनी दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं नसावं. बघा, कलम 9 दुहेरी नागरिकत्वास पूर्ण मनाई. म्हणजे काय?
जर एखाद्या भारतीय नागरिकाने स्वेच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर त्याचे भारतीय नागरिकत्व आपोआप संपुष्टात येते. म्हणजेच काय करण्यात येतं, त्याची सिटिझनशिप टर्मिनेट करण्यात येते. आता ही सिटिझनशिप टर्मिनेट करण्यामागे थेरी काय आहे बघा. आपल्या भारताचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, आपल्या भारताचं जे संविधान आहे, हे आपल्याला काय सांगतं की तुम्हाला काय करावं लागेल, फक्त भारताची नागरिकता घेता येणार. जर तुम्हाला दुसऱ्या देशाची नागरिकता घ्यायची आहे तर तुमची जी भारताची नागरिकता ही तुम्हाला सोडावी लागणार किंवा तुमच्याकडून काय करून घेण्यात येणार, हिसकावून घेण्यात येणार. आता बघा 10 व 11 बघा. कलम 10 काय सांगते आपल्याला, नागरिकत्वाचे सातत्य. भाग 2 मधील तरतुदीनुसार नागरिक बनलेले कोणत्याही व्यक्ती संसदेने केलेल्या कायद्याच्या तरतुदीच्या अधीन राहून नागरिक राहील. म्हणजेच काय होणार, जो तुमच्या नागरिकत्वाशी संबंधित कोणतंही हायर डिसिजन जे असेल हे कोणाचं असेल तर हे संसदेचं असेल. कलम 11 बघा, संसदेचा नियमांचा अधिकार. संविधानाने नागरिकत्व मिळवणे रद्द केले व इतर सर्व बाबींवर काय केले, कायदे करण्याचा पूर्ण अधिकार संसदेला देण्यात आला आहे. संविधानाने नागरिकत्वावर मिळणाऱ्या सगळ्या अधिकारावरती जे कायदे करण्यात येतील याचा जो अधिकार आहे हा कोणाला दिलेला आहे, हा आपल्या पार्लमेंटला दिलेला आहे. याचा परिणाम काय होतो, याच कलमाचा वापर करून संसदेने नागरिकत्व कायदा 1935, सिटिझनशिप ॲक्ट 9 जो आहे 1955चा काय केला, संमत केला. तर नंतर बघा नागरिकत्व कायदा 1955, सिटिझनशिप ॲक्ट 1955 बघा. या कायद्याला, हा कायदा जो आहे हा खूप इंटरेस्टिंग वेनी जो आहे हा बनलेला आपल्याला बघायला मिळेल. हा कायदा बनला कसा तर बघा, जे भारतामध्ये पाकिस्तानातून आलेले नागरिक होते, आता त्यांना जर सिटिझनशिप द्यायची आहे तर त्यांना सिटिझनशिप कशा प्रकारे देण्यात यावी याच्यावरती जर काम करायचं आहे, तर त्यांना नागरिकत्व देणं असेल किंवा त्यांच्या नागरिकत्वावर कुठल्याही प्रकारचा निर्णय घेणं असेल, हे कोणाकडे देण्यात आलं तर हे संसदेने जे आहे कोर्टामध्ये दाद मागून संसदेकडे घेतले. बघा नागरिकत्व प्राप्तीचे 5 मार्ग जे आहेत याच्यामध्ये सांगण्यात आले. पहिला मार्ग काय आहे, जन्माने म्हणजेच बाय बर्थ. भारतात जन्म झालेली व्यक्ती पालकांच्या नागरिकत्व अटीनुसार मुदतवाढ किंवा दुरुस्त्यांसह नागरिकत्व स्वीकारू शकते. वंशाने भारताबाहेर जन्मलेले पण आईवडील यांपैकी एक भारतीय नागरिक असलेली व्यक्ती. तिसरं काय, नोंदणीने बाय रजिस्ट्रेशन भारतीय वंशाचे व्यक्ती किंवा भारतीय नागरिकाशी विवाह केलेली व्यक्ती 7 वर्ष वास्तव्य आवश्यक. चौथा काय आहे, बाय नागरीकरणाने म्हणजेच नॅशनलायझेशन परदेशी व्यक्तीने भारतात किमान 12 वर्ष वास्तव्य केले असल्यास व निर्धारित अटी पूर्ण केल्यास त्याला काय करण्यात येतं, नागरिकत्व देण्यात येतं. 5 परदेश विलिनीकरणाद्वारे. बघा नवीन प्रदेश भारताचा भाग बनल्यास, उदाहरणार्थ पॉंडिचेरी, सिक्कीम, तिथल्या लोकांना काय करण्यात आलं, नागरिकत्व देण्यात आलं. आता बघा, आणि नागरिकत्व संपुष्टात येण्याचे 3 मार्ग का बघा. नागरिकत्व संपुष्टात येण्याचे मार्ग काय आहे, म्हणजे एक तुम्ही त्याग करू शकता. कोणत्याही सज्ञान भारतीय नागरिकाने स्वेच्छेने स्वतःच्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग केल्याची घोषणा करणे. 2 समाप्ती. एखाद्या नागरिकाने स्वेच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास भारतीय नागरिकत्व आपोआप समाप्त होते, कलम 9 अंतर्गत. आणि वंचित करणे, केंद्राद्वारे सक्तीने रद्द करणे. उदाहरणार्थ
फसवणुकीने नागरिकत्व मिळवणे, राज्यघटनेशी द्रोह करणे, युद्धाच्या वेळी शत्रूला मदत करणे. म्हणजेच जर हे याच्यामध्ये जर हा जो तिसरा पॉईंट आहे हा तुमचा जो आहे हा इनडायरेक्टली कनेक्टेड आहे. कशासोबत? हा तुमचा इनडायरेक्टली कनेक्टेड आहे अँटी नॅशनल ॲक्टिव्हिटीज सोबत. बघा, तुम्ही जर देशविरोधी जर काम करत असाल तर तुमचं नागरिकत्व रद्द होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. बघा, घटनात्मक याच्यामध्ये संसदेची भूमिका बघा. कलम 11 नुसार नागरिकत्वाबाबत कायदा करण्याचा अन्याय अधिकार संसदेला देण्यात आला आहे. कायद्यातील सुधारणा 1955 नंतर संसदेने 1986ला 2003, 2005, 2015 आणि 2019 मध्ये सुधारणा केल्या. सर्वोच्च न्यायालयाचे पुनरावलोकन. बघा, संसदेचा हा अधिकार मूलभूत चौकटीच्या म्हणजेच बेसिक स्ट्रक्चरच्या अधीन आहे. आता पुढे बघा, पुढे ज्यावेळेस आपण बघत असतो त्यावेळेस आपल्याला एक पॉईंट बघायचा आहे, समकालीन मुद्दे व याच्यावरील विवाद. बघा, प्रमुख तरतुदी 3 देश पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान. या कायद्यामध्ये झालेल्या ज्या प्रमुख तरतुदी आहेत त्या बघा. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान 6 अल्पसंख्याक समुदाय हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन. कट ऑफ तारीख 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेले. सवलत बघा, 6 अनुसूचीतील आदिवासी भाग ILP लागू असणाऱ्या प्रदेशांना वगळले. बघा, आसाम अकॉर्ड बघा, आसाम करार बघा. आसाम करार 85 ला बघा, कलम 6A. आसाममधील बेकायदेशीर स्थलांतराच्या प्रश्नावर तोडगा म्हणून 1 जानेवारी 1966 पूर्वी आलेले पूर्ण नागरिकत्व यांना मिळालं. 1 जानेवारी 1966 ते 25 मार्च 1981 दरम्यान आलेले यांना काय मिळालं? 10 वर्ष मताधिकार यांना काय करण्यात आलं? जे मत देण्याचा अधिकार आहे हा यांना नाही देण्यात आला, 10 वर्षानंतर देण्यात आला. 25 मार्च 1971 नंतर आलेले बेकायदेशीर स्थलांतरित यांना काय करण्यात आलं? काढून देण्यात आलं. बघा, पुढे बघा, NRI, IPO आणि OCI यांमधील फरक बघा. नागरिकत्व बघा, भारतीय नागरिकत्व जे आहे, NRI जे आहे त्यांना आपण काय म्हणतो? अनिवासी भारतीय. म्हणजेच त्यांच्याकडे काय आहे? भारताचं नागरिकत्व आहे पण ते भारतामध्ये राहत नाहीत. आणि OCI म्हणजे भारत परदेशी नागरिकत्व कार्डधारक, म्हणजे भारतातून गेले पण परदेशी नागरिकत्व यांनी स्वीकारलेलं आहे. बघा, याच्यामध्ये काय? मतदानाचा अधिकार यांना जो आहे, NRI ना जो आहे मतदानाचा अधिकार आहे, यांना नाही आहे. सार्वजनिक पद धारण यांना आहे, हे सार्वजनिक पद धारण करू शकतात पण हे करू शकत नाहीत. भारतात येण्यास विजा यांना विजेची गरज नाही, त्यांना आजीवन मोफत विजा जो आहे हा मिळत असतो. बघा, आता आपला जो मुख्य पॉईंट आहे तो UPSC आन्सर रायटिंगकडे आपण वळूया. हे आजचं सेशन जे आपलं झालेलं आहे याचे या सेशन नंतर याच्यामधून तुमची जी प्रिलिम्स आहेत आणि मेन्स आहेत या दोन्हीसाठी तुमचे टॉपिक कवर होत असतात. त्याच्यानंतर तुमचा जो आन्सर रायटिंगचं एक स्ट्रक्चर आहे मेन्सचं, ते थोडंसं बघा. त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस आन्सर रायटिंग करायला जाल त्यावेळेस तुमचं पहिले इंट्रोडक्शन असायला हवं. त्याच्यामध्ये भाग 2 मधील संबंधित कलम असतील किंवा कलम 5 ते 11 किंवा नागरिकत्व कायदा 1955 यांचा संदर्भ घेऊन काय करू शकता तुम्ही? त्याचं एक इंट्रोडक्शन बनवू शकता. आणि दुसरं काय असेल? मुख्य भाग. मुख्य भागमध्ये काय मुद्देसूद स्वरूप असेल
बुलेट पॉईंट्स नोट्स असतील किंवा तुम्हाला जर पॅरेग्राफ टाईपमध्ये लिहायचं असेल तर तुम्ही तसंही लिहू शकता, पण मी प्रेफर करेन माझ्या हिशोबाने तुम्ही काय करा, बुलेट पॉईंट नोट्समध्ये ज्यावेळेस तुम्ही लिहिता त्यावेळेस ते तुम्हालाही समजायला आणि पुढच्यालाही वाचायला जे आहे आणि समजायला जे आहे सोपी जातं, त्याच्यामुळे बुलेट पॉईंटमध्येच करा. तिसरं काय आहे, याचा निकर्ष जो आता बघा, मताधिकार, राष्ट्रीय सुरक्षा आणि संविधानाच्या मूलभूत चौकटीचा आदर करणारा दृष्टिकोन. त्याच्यामध्ये शब्द तुम्हाला जे आहे त्या शब्दांची रचना जी आहे तुमची कशी असणार आहे हे सुद्धा दिलेलं आहे. 20 ते 25 शब्द म्हणजे मिनिमम 1 ते 2 वाक्य जे आहेत तुमचे जे आहेत हे इंट्रोडक्शनचे असणार आहेत आणि तुमचे 1 ते 2 वाक्य कायचे असणार आहेत, कन्क्ल्युजनचे असणार आहेत आणि जे तुमचं बाकी सर्व असणार आहे ते असणार आहे मेन बॉडी. तर तुम्हाला मेन बॉडीवरती जास्त फोकस करायचा आहे, पण असं नाही आहे की ज्यावेळेस तुम्ही आन्सर रायटिंग करता त्यावेळेस तुमचं इंट्रोडक्शन आणि कन्क्ल्युजनही तेवढंच महत्त्वाचं ठरतं. आणि तुमच्यासाठी आजचा पहिला प्रश्न असेल, भारतीय संविधान एकात्मिक आणि एकेरी नागरिकत्वाची तरतूद करते या संकल्पनेचे राष्ट्रीय एकात्मतेला महत्त्व विशद करा. किती वर्ड्समध्ये आहे? 250 वर्ड्समध्ये, 15 मार्क्ससाठी. आता उत्तरात काय समाविष्ट करायचं आहे हे मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये दिलेलं आहे. याच्यावरती तुम्ही एक आन्सर तयार करा आणि मला सेंड करा. आणि दुसरा प्रश्न बघा, दुसरा प्रश्न आजचा, कलम 11 अंतर्गत संसदेला नागरिकत्वाचे नियमन करण्याचे दिलेले अधिकार अमर्याद आहेत का? न्यायव्यवस्थेच्या संदर्भासह चर्चा करा. 150 वर्ड्स. किती मार्क्ससाठी? 10 मार्क्ससाठी. आता याच्याही उत्तरात काय मांडणी करायची हेही मी तुम्हाला दिलेलं आहे. तर बघा, तुम्ही जे आहे एक आन्सर तयार करून मला सेंड करा. तर भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.